रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगली आहे। शेकापचे नेते आपल्या गोटात घेतल्यानंतर आता भाजपने रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मोर्चा वळवला आहे। जिल्हा परिषदेच्या बैठकीत बँकेत असलेल्या कोट्यावधी ठेवी काढण्याचा ठराव मंजूर झाला। या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वळवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच कर्मचाऱ्यांची पगार खातीही हलवण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या निर्णयामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील बँकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। दरम्यान बँकिंग सुधारणा कायद्यामुळे दीर्घकाळ पदावर असलेल्या संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। नवी मुंबईतील कोकण भवन येथे जीएसटी विभागातील फाईल बंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे। कर अधिकारी अमित गिरी आणि वैशाली कदम यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची मागणी केली होती। याबाबत 6 एप्रिल रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली असून 9,000 रुपये स्वीकारताना आरोपींना अटक करण्यात आली। पेण तालुक्यातील कोपरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा व इतर मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते। कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अनधिकृत कनेक्शन व गतिरोधक हटवण्याच्या मागण्या या दरम्यान करण्यात आल्या होत्या। याबाबत प्रांताधिकारी प्रवीण पवार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर 5 दिवसात उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले। यावेळी दिलेल्या लेखी हमीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी ग्रामस्थांमार्फत देण्यात आला। तळोजा येथे गंधार फाउंडेशनतर्फे 200 हेल्मेटचे वितरण करून वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली। नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला। गरजू नागरिकांना मोफत हेल्मेट देण्यात आले, तसंच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले। अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे। खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधी HPV लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे। 14 वर्षांवरील मुलींना ही लस मोफत देण्यात येत असून डॉक्टर सविता कालेल यांच्या हस्ते मोहिमेला शुभारंभ करण्यात आला। कमी वयात कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे। पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलींना लसीकरणासाठी आणावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। कोकण विभागीय आयुक्तपदी रुबल अग्रवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पनवेल तालुका पत्रकार महासंघाने त्यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीत रत्नाकर पाटील यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी अग्रवाल यांनी भविष्यात पुष्पगुच्छाऐवजी वाचन साहित्य देण्याचा सल्ला दिला। पत्रकारांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रशासन व पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी पुढील बैठकीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। चौक परिसरातील वावंढळ प्राथमिक शाळेत नवीन बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले। ग्रामपंचायत व हरिओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला। यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची समस्या दूर झाली आहे। उपसरपंच ललिता काईनकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। शाळा परिसरात वृक्ष लागवड व परसबाग विकसित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।